श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या जगामध्ये म्हणजे सगळ्या जे कोणी संसारिक लोक आहेत त्यांना सगळ्यांना पितृदोष असतो आणि पितृदोष असल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये संसारामध्ये प्रगतीमध्ये सांसारिक प्रगतीमध्ये आर्थिक प्रगतीमध्ये आणि विशेषतः मुलामुलींचे लग्न आणि संतान प्राप्ती याच्यामध्ये आपल्याला खूप अडचणी येत असतात। ज्यांना पितृदोष आहे त्यांना नारायण नागबलीसारखेही विधी करायला सांगितले जातात, परंतु अगदी साध्या सोप्या पद्धतीने पितृदोषावर कशी मात करायची आणि एकादशीला किंवा प्रत्येक एकादशीला काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आता 16 ऑगस्ट 2024 श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे। त्या अतिशय महत्त्वाचा आणि धार्मिक कार्यासाठी अतिशय पवित्र मानला जाणारा हा महिना आहे श्रावण मास। त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करायच्या आहेत आणि त्यातीलच एक अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजे प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे, पण या एकादशीला तर तुम्ही आवर्जून करा। आपल्या पितृदोष निवारणासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात अतिउच्च कोटीचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे किंवा वाचन करायचं आहे। श्रीमद भागवत ग्रंथाचं आता जो मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचणं आपल्याला शक्य होत नाही किंवा इतका वेळ आपल्याकडे खरंच नसतो, त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून गुरुमाऊलींनी म्हणजे साक्षात स्वामींचं रूप असणाऱ्या गुरुमाऊलींनी आपल्याला हा ग्रंथ छोट्या स्वरूपात अवेलेबल करून दिलेला आहे। तो म्हणजे श्रीमद संक्षिप्त भागवत, त्याचं नावच आहे संक्षिप्त भागवत। तर हा जो ग्रंथ आहे तो मूळ ग्रंथाचा आशय न वगळता अतिशय कुठलीच त्याच्यामधला कुठलाच आशय विषय न वगळता हा ग्रंथ आपल्याला गुरुमाऊलींनी अवेलेबल करून दिलेला आहे। हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल। संक्षिप्त श्रीमद भागवत या एका पाठाचं किंवा या एका पुस्तकाचं आपल्याला पारायण किंवा एक पाठ तो वाचायचा आहे, तो म्हणजे एकादशीच्या दिवशी। या एकादशीच्या दिवशी आपण जे काही पारायण करतो त्या दिवशी आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते। पितृदोष आपला कमी होतो, ज्यांचा कमी आहे त्यांचा निघून जातो, ज्यांचा जास्त आहे त्यांचा कमी होतो। हेच पारायण तुम्ही प्रत्येक एकादशीला जर करत राहिलात तर तुम्हाला काही एकादशींमध्येच तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल की तुमचे प्रश्न सुटायला लागलेत किंवा तुमचा आता पितृदोष कसा ओळखायचा। पितृदोष ज्याला असतो त्याच्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची प्रगती होत नाही। अतिशय शिकलेले सुंदर मुलं मुली असले तरी त्यांचे विवाह जमत नाहीत, जमलेले विवाह मोडतात किंवा ज्यांचे विवाह होतात त्यांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येतात किंवा घरामध्ये पैसा येतो पण कुठल्याही प्रकारची प्रगती होत नाही, हे पितृदोषाचे लक्षण असतात। तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे विधी पितृदोषासाठी करत असतो, पण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे अतिशय उच्च कोटीचा असा साधा सोपा उपाय आहे। आपल्याला कुठेही जायचं नाही, कुठल्याही धार्मिक स्थळावर जायचं नाही आहे, कसली पूजा अर्चा करायची नाही आहे, फक्त हा एक पाठ तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे। त्याने तुमचा पितृदोष कमी होतो किंवा अतिशय कमी, कोणाचा कमी असेल तर निघून जातो। आता प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो कारण पितृदोष कोणाला किती प्रमाणात आहे हे आपल्याला माहिती नसतं, पण तुम्ही जर श्रद्धेने करत राहिलात तर तुमचा पितृदोष कमी होऊन तो निघून जाईल आणि तुमचे सगळे सांसारिक जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील। त्यामुळे ही सेवा एकादशीला नक्कीच करावी। आता जेव्हा महिला पुरुष कोणीही सेवा करू शकतं, त्या बंधन तसं काही बंधन नाही आहे, पण ज्यावेळेस महिला ही सेवा करतात त्यावेळेस महिलांच्या सासर आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष कमी होत असतो, कारण एक महिला दोन्ही कुळांचं रक्षण करत असते किंवा आपण जे देव कार्य करतो किंवा आपण जे धार्मिक कार्य करतो, सेवा करतो, अर्चना करतो ते फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाला म्हणजे सासर आणि माहेरच्या कुटुंबाला सुखी ठेवावं किंवा त्यांचं सुख तेच आपलं सुख असतं, हे प्रत्येक बाईचं किंवा प्रत्येक महिलेचं एकच ध्येय असतं। आपले नवरा, आपले मुलं, सासू सासरे, आई वडील हे सगळे सुखी राहावेत आणि घर आपलं सुखी राहावं हेच आपलं ध्येय असतं आणि खरं जगण्याचंच ध्येय आपलं हे असतं। त्यामुळे ज्यावेळेस आपण ही सेवा करतो तर आपले सासर आणि माहेर दोन्हीकडचे पितृदोष निवारण होतात। त्यामुळे पितृदोषावर जो हा काही महत्त्वाचा उपाय आहे त्या
वेळेस तुम्ही एकादशीच्या दिवशी पाऊण एक तास काढून हा पाठ नक्की करा. याचा खूप फायदा होतो. कारण पितृदोष ज्याला असतो त्याच्या घरामध्ये कितीही लक्ष्मी येऊ द्या किंवा कितीही लोक तुम्ही चांगले असू द्या, ते प्रॉब्लेम तुम्हाला येतातच आणि ते प्रॉब्लेम इतर कुठल्या सेवेने जाणार नाही. पितृदोषावर जो उपाय आपल्याला सांगितला आहे तोच आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे हे संक्षिप्त भागवत पारायण. खूप वेळ लागणार नाही आणि लागला तरी चालेल. कारण जर आपल्याला सुख पाहिजे असेल, आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे असतील तर सेवा करणं अनिवार्य आहे. पण आपल्याला खूप अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा दिलेल्या आहेत. कारण कलियुगामध्ये जे काही सेवा आहेत त्या सगळ्या वाचनाच्या सेवा आहेत. आपल्याला कुठेही जाऊन जप तप करायचं नाही आहे, घरदार सोडून जायचं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचे उपास तापास कडक करायला सांगितलेले नाही आहेत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीचा हा उपाय आहे, तो तुम्ही सगळ्यांनी नक्की करा आणि तो इतरांनाही सांगा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहिती सहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.